त्याची साडी हॅलो, मी तन्वी लक्षणे आणि ही माझे आजी आजोबा. आज मी यांना 100 प्रश्न विचारणार आहे. तुमचं संपूर्ण नाव काय आहे? माझे नाव सुखदेव जीवन. आईची जन्मतारीख सांगली बाबांनी. अरे, माझे नाव सुखदेव जीवन लक्षणे, राहणार आमगाव. आणि आई? माझे कोणते नाव? हा? संपूर्ण नाव? माझं नाव श्याम लता. श्याम श्यामकला सदाशिव सखारामजी जांभूळकर, राहणार आसन पाणी. तुमचा जन्म कधी आणि कुठे झाला? माझा जन्म किती आहे? कुठे झाला ते पण सांगू शकतो. माझा जन्म आसन पाणी. असं. तुमचं तहसील जिल्हा भंडारा आणि मुक्काम आसन पाणी. आणि बाबा? माझे जन्म आमगाव. काय? माझे जन्म झाले 13/9/49 ला. 1949 ला माझे जन्म झाले. जन्मावेळी तुमच्या जन्मावेळी कोण कोण होतं कुटुंबात? मोठी बाई आणि मोठा भाऊ. आणि आई? कसं? तुझ्या जन्माच्या वेळेस कोण कोण होतं? माझ्या जन्माच्या वेळेस माझे मोठे भाऊ यशवंतराव, दुसरे भाऊ प्रीतम आणि चंद्रकला आणि प्रभूकला. हे दोन्ही तुझी बहिणी हो ना? 2 बहिणी 2 भाऊ मोठे माझ्यापेक्षा. लहानपणी कोणता खेळ आवडायचा? मला पण विटी दांडू. गिल्ली दांडू. गिल्ली आणि दांडू हे आवडते खेळ माझे होते. आणि आई? माझा खेळ खो खो. खो खो. खो खो खेळायचा. आम्ही बसून जायचे इकडे त्या वाड्याच्या समोर खूप फिरायचे आणि लपाछपी खेळायचे. बालपणी कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त भीती वाटायची? मला सगळ्यात लहानपणी भीती वाटत होती वाघाची. वाघाची? वाघाची. असं कधी झालंय का की वाघ तुमच्या समोरच आहे? असं नाही, म्हणजे तो स्वप्नात असा वाघ दिसत होता आपल्याला की वाघ जवळ येत आहे आपल्याला पकडण्यासाठी. हे स्वप्न दिसत होतं? हे स्वप्न दिसत होते. म्हणून आता आवडता म्हणजे हे करणारा वाघाचा छोटा. आणि आई? तुला कशाची भीती वाटत होती लहान? आपल्याला मला वाटत होती पुन्हा मुला मुलींची भीती. मुला मुलांची म्हणजे? हो, भीती. जंगलात जायचे, मग आम्ही काही प्राणी दिसायचे, काय दिसायचे त्यांचं. आणि मुलांचं पण नाही का असं आपण सोबतचे राहिलं तर असं भीती म्हणजे तुम्हा दोघांची शाळेचे नाव काय होते बाबा? म्हणजे शाळेचे नाव होते प्राथमिक शाळा, बुनियादी प्राथमिक शाळा आमगाव. आणि आई? माझ्या शाळेचे नाव प्राथमिकच होते की प्रायमरी? हा, तर प्रायमरी. प्रायमरी स्कूल आसन पाणी. प्रायमरी शाळा असेल. पहिल्या दिवशीची आठवण सांगा. पहिल्या दिवशी तुम्ही शाळेत गेले तर तुम्हाला कसं वाटलं? माझे वय त्यावेळेस झाले होते 9 वर्षाचे. तेव्हा मी पहिल्या वर्गामध्ये भरती झालो. काय ते एवढे मोठे असतील बाबा? हा, मोठे म्हणजे 9 वर्षाचा होतो तोपर्यंत शाळेत गेलो नाही. 9 वर्षाच्या झाल्याच्या नंतर शाळेत गेलो. अच्छा. तर तुम्हाला पहिल्या दिवशी कसं वाटलं शाळेत? पहिल्या दिवशी तर भीतीची वाटत होती सर मास्तरांची. आणि मग दुसऱ्या दिवशी? दुसऱ्या दिवशी तर हप्ता जातो पूर्ण तो. भीतीच असते, कसं करायचं काय करायचं. शिक्षक रागवतील मग आपल्यावर. काय आणि आई तुला? मला आमचे दादाजी सोडून द्यायचे, पण तेव्हा आम्हाला बसावंच वाटत नव्हतं. त्यावेळेस असं वाटतं की दादाजी सोबतच जावं रडतात. सतत 4-5-1 महिन्यापर्यंत आम्ही रडतच राहिलो लहानपणी. 6 वर्षाचे असताना 8 दिवसपर्यंत. मी पण रडली. दादाजी गेले की बस आपलं रडणं सुरू. हा. असं व्हायचं. लहानपणीच्या एकदा
गमतीशीर प्रसंग सांगा. म्हणजे जसं की लहानपणी एकदम असं हसी मजाक तुमच्यासोबत कधी झालाय का? लहानपणी एकदम गंमत सारखा विषय गंमत म्हणजे असं ज्याच्यावर हसायला येते खूप सारं. शिक्षक लोक रागवले किंवा हे झालं, माणूस हसतोय आणि रडतोय, दोन्ही वस्तू येतात आपल्यावर. म्हणजे तुमच्या मनामध्ये एकही गमतीदार विषय नाही 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 फक्त आणि आई लहानपणीची अशी एक गंमत हो, आम्ही सगळे बहिणी खूप खेळायचे, हसायचे, सोबत रांगेत बसायचे, गाणे बनायचे, सगळे 3-4 बहिणी. कोणती गंमत झाली आहे तुम्हाला? हो, कोणती? गंमत करायचे आणि असं खेळणं वगैरे सोबत सोबत, लाड तेवढाच, हसणं बोलणं. आई बाबांनी तुम्हाला कोणते संस्कार दिले? बाबांनी आम्हाला असे संस्कार दिले, शिक्षणाचे तर दिले काय पहिल्या वर्गापासून ते मॅट्रिक पर्यंत त्यांनी शिक्षणच्या असं आणि जास्तीत जास्त त्यांनी मेहनत केली आमच्याकरता वडिलांनी. काय आमची आई म्हणजे आम्ही जास्तीत जास्त आम्ही 12-13 वर्षाचे होतो तेव्हाच आमची आई मरण पावली. तेव्हापासून मग आम्ही घरातले सर्व कामं वडिलांनी वाटून दिले आम्हाला, बहीण भावांना सगळ्यांना. हे करा ते करा तुम्ही, काय पाणी भरणे, सारवणे, काय पूर्ण स्वयंपाक करून शाणे किंवा नाश्ता करून शाणे शाळेचा हे पूर्ण केलं सर्व घरातले काम. हे आमचे वडील होते. आणि आई तुझ्या आई वडिलांनी कोणते संस्कार तुला दिले शिक्षण लहानपणीपासून? हो, चांगले संस्कार दिले, चांगले राहायचं, चांगले वागायचं, प्रेमाने वागायचं, तशी भांडायचं नाही. स्वतः ती पण खूप दयाळू होती आई, तिच्यासारखंच आम्ही पण राहिलो, सगळ्यांची मदत केली गरिबांची लहानपणापासून. हा. आई आता हे तुझ्यासाठी घरात कोणते काम तुला खूप आवडतं? आम्हाला कामं म्हणजे कोणते, काही आंब्याकडे जायचे, आंबे खायचं, चारा जंगलात जायचं, मोहा आणायचे, आंबे खायचे, सीताफळ खायचे, पेरू खायचे, घरी छान आंब्याचे झाडं राहायचे, ते खायच्या वस्तू. हो, हे आवडायचं. हो, आणि बाबा सीताफळ तुम्हाला वगैरे खूप घरात कोणतं आवडायचे. काम आवडायचे? मला तर सगळेच कामं देत होते वडील. ते पण आहे. आताच तुम्ही सांगितलं. आमची आईच कामं करायची हा. जास्त. आई वहिनी आधी मोठी. सगळेच कामं घरातले करावं लागत होते. इकडे आता 10 प्रश्न संपले आहे. अजून 10 प्रश्न समोर वाढव. बापरे, आता 10 प्रश्नाचे कसे उत्तर झाले तर माहित नाही. तुम्हाला अभ्यासाची शिकले. आवड होती का? मला अभ्यासाची आवड होती. काय केव्हापासून लागली? हे म्हणजे 12-13 वर्षाचा होतो तेव्हा मला आवड झाली 4थ्या वर्गापर्यंत. म्हणजे पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग आणि 4था वर्ग, काय 4 वर्गापर्यंत प्राथमिक शाळेमध्ये आम्ही शिकलो. आणि मग 5वी पासून 5वी मध्ये मग आदर्शमध्ये गेलो. आदर्श. आदर्श शाळा आमदार. आणि आई मी पण 4था वर्गापर्यंत शिकली आणि तिथं शाळा नसल्यामुळे मग शाळा सोडावं लागली. गावाला शाळा नव्हती आसनपाणीला. पुन्हा मोठ्या बहिणीकडे शिकली लाखीगावला. तिथे गेली काही दिवसपर्यंत. मग पुन्हा ताप वगैरे आला तर दादाजी म्हणाले की आता आपल्या पोरीला ठेवणार नाही, कारण माझ्याकडे काय ताप वगैरे येत नाही माझ्या मुलीला, ते आपल्या मुलीला घेऊन जाते. मग शाळेतून मला शिकवत असतानाच ते घेऊन गेले त्याच वेळेस. असं अच्छा. कोणता विषय सर्वात जास्त आवडायचा? काय कोणता विषय सगळ्यात जास्त आवडायचा? मला हा. मराठी मराठी. मराठी मराठी आणि आई मला मराठी पण आवडायचं ना. 5वीवर गेली तर इंग्लिश पण खूप आवडायचं. पण ते अर्ध्यातूनच मग ते शाळा सोडून दिली. हा, दोघांचे एक सब्जेक्ट सेम आहे. म्हणजे रे कोणते सेमसिंग झाले तर मराठी. मराठी नाही तर इंग्लिश ABCDचे पाढे पूर्ण त्याचे तुमचा इंटरनेट. सर्वात प्रिय शिक्षक किंवा शिक्षिका? हे प्रिय शिक्षक म्हटलं तर
चुरे गुरुजी पहिल्या वर्गापासून चुरे गुरुजी होते हो. सगळ्यात. आणि पहिल्या वर्गापर्यंत की पासून? म्हणजे पहिल्या वर्गापासून तर चौथ्या वर्गापर्यंत चुरे गुरुजी होते. मग पाचवा? पाचव्यानंतर मग इथं आलो आदर्शमध्ये आलो काय सगळ्यात प्रिय होते आमचे आठवत नसेल तर नंतर घ्या. आगासे सर. आगाशे. जे आपल्याकडे आगासे येतात त्यांचे वडील. अच्छा. हो, चांगले होते ना हा, वडील. आगाशे सर. हा. आणि वाचलं. आई तुला तुझे सगळ्यात प्रिय शिक्षक किंवा शिक्षिका? आमचे शिक्षक होते परसमुळे गुरुजी आम्हाला चौथ्या वर्गापर्यंत, पहिली ते पाचवीपर्यंत, चौथ्या वर्गापर्यंत. आणि पाचवीमध्ये मग लाखीगावला बिसेन सर शिकवायचे. बिसेन्स. बिसेन सर. आता 2025ला त्यांच्या मुलीकडे मी जाऊन आली लाखीगावला. लाखीगावला त्यांची मुलगी आहे, त्यांच्याकडे बसली, चहा पाणी प्याली. माझेच वडील होते म्हणजे शाळेमध्ये म्हणे लाखीगावला. आता 1 महिना झाला. छान अभ्यास मुलगी करताना त्यांची. कोण मदत करत होते? काय? अभ्यास करताना कोण मदत करत? अभ्यास करताना वडील मदत करत होते. तुमचे आणि आई तुला? माझे मोठे भाऊ मदत करत होते. भाऊ. हो, मोठे भाऊ यशवंतराव. जर पप्पांनी पण आत्याची मदत केली असती तर आत्या आता सगळ्यांना शिकवायचे ना, हुशार होते ना भाऊ. शाळेत शिक्षण घेता घेता काही काम करत होतात का? शिक्षण घेताना कामं तर सर्वच करावं लागतं. हो, आता ते मुली करत नाही, पण आधी ते करायचे. करायचे. आम्ही पाणी भरायचं, हा? दूरचं पाणी राहायचं, रोवणार व्हायचं, शेतात जायचं आम्ही लहानपणापासून. हो, मरा लावायचं. वाचण्याची आवड होती का? वाचण्याची आवड होती का? म्हणजे आवड होती पुस्तक फक्त हो, पुस्तक आम्हाला पण वाचण्याची आवड. शाळेतल्याच पुस्तकामध्ये पुस्तकात कोणते कोणते विषय जसे गोष्टी, मला कविता? म्हणजे आता इंग्रजी गणित काय मराठी आणि बस झाले हे 3 विषय जास्त प्रमाणात होते 5व्या वर्गात. अच्छा. आणि आई? हा, आम्हाला पण होती. खूप छान छान पुस्तकं राहायच्या 4थ्या वर्गापर्यंत. आता ते दिसतच नाही. हा, गोष्टीच्या पुस्तकं वाचत होते जास्त. खूप छान छान. शाळेत गुरुजींनी दिलेली एखादी शिक्षा आता आठवण आहे का? खूप मारत होते. शिक्षा, दिलेली शिक्षा, हो. संस्कार. म्हणजे आम्हाला असं उभं ठेवायचे कान धरून त्यांनी काय हे करून त्यांनी आम्हाला 5 मिनिट उभे ठेवायचे. ही ती आमची शिक्षा होती काय कान धरा काय फक्त जे आम्ही सांगतो तेच तुम्ही ऐका काय म्हणून आम्ही तशाच प्रकारे मग कानाला हात धरून त्यांनी ऐकत होतो. आणि आई? आम्हाला शिक्षा वगैरे नाही दिली जास्त, पण मावशीला द्यायचे माझ्यासोबतची होती. पण तिला म्हणजे अभ्यास वगैरे जमत नव्हतं. माय पण जास्त मिळायचं आणि मला नव्हतं मिळत तेवढं. आपल्या हो, आई गावची हुशार मावशी. आहे. आई हुशार आहे ना? हो, तिला इतका मार म्हणजे काय तिचं लक्ष राहील तेवढा. दोघी बहिणी सोबतच शिकायच्या आणि पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत पास हा. दोघी बहिणी. आणि आई, तुझे लहानपणीची मैत्रिणी जे आता पण तुझ्याशी संबंधित आहे, म्हणजे आता पण तुझ्यासोबत बोलू शकतात, घरी येतात वगैरे? हो, येतात म्हणजे आता काही लेट होत नाही, पण आहे टोल्यावरच्या होत्या, झाल्या पाटलाच्या मुली होत्या. नावं? सत्यभामा, अजून एक निर्मला आपल्या असलपाणीची, अजून कोणीतरी होत्या ते विमला म्हणून होती, एक विमला आहे अजूनही ती. हां, अशा 2-3 मैत्रिणी. अजून एक प्रभा नावाची होती. मग हो. पन्नास तुझे किती मुली. मैत्रिणी होत्या? होत्या 4-5 मैत्रिणी. आणि आहे? हो, आहेत ना आहे ना टोल्यावरच्या. सगळ्या? आणि बाबा, तुझे मित्र? निर्मला. माझे मित्र होते चंद्रकुमार कावडे कावडे आता आहे ना? आणि ताराचंद राऊत काय आणि असे 5-6 मित्र होते आमचे. अच्छा. तुमच्या लहानपणीचं स्वप्न काय होतं? माझ्या लहानपणाचं स्वप्न होतं की काहीतरी आयुर्वेदिक
हे करायचं, डॉक्टर डॉक्टर बनायचं, आयुर्वेदिक डॉक्टर अशी माझी इच्छा होती. जडीबुटी त्याच्याकरता मी ते बायोलॉजी सब्जेक्ट घेतलं होतं. बायोलॉजी. बायोलॉजी काय आणि आई तुझं स्वप्न काय होतं? स्वप्न म्हणजे आधी वाटायचं की आपण मुलगा व्हायला पाहिजे होता, नोकरी करायला पाहिजे होतं, असं शिक्षक नाहीये, बनायला बाया पण पाहिजे नोकरी होतं, करतात. म्हणजे शिक्षक वगैरे बनायला पाहिजे होतं असं. मग आता त्याच्यामुळे तेवढं शिक्षक नाही झालं, नाही तर खूप वाटत होतं की काहीतरी नोकरी करावं म्हणून आधी. अच्छा. असं वाटायचं. तुम्हाला कोण होण्याची इच्छा होती? काय? म्हणजे तुम्हाला कोणतं जॉब हवी होती? डॉक्टर मला डॉक्टर व्हायचं होतं. आणि आई तुला काय म्हणा? नाही, आम्हाला पण नोकरी करायची इच्छा होती, पण त्याच्यामुळे पण कमी कोणती शिक्षण नोकरी झालं. करण्याची इच्छा होती? आम्हाला हं? शिक्षिका शिक्षिका. म्हणजे आपण पाहिजे ना मास्तरी वगैरे, तेव्हा वाटायचे की नाही बा नोकरी करायलाच पाहिजे, किती छान दिसतात, किती छान राहतात, कसे कपडे घालतात असं. शिक्षण कितीपर्यंत झालं? माझे शिक्षण झाले 10व्या वर्गापर्यंत. आणि आई? मी 5व्या वर्गात गेली आणि मध्येच मग सोडून दिली. तसं येते सर्व इंग्लिश वगैरे थोडं वाचता. लाकीगावला शिक्षण घेतलं ना 5व्या वर्गापर्यंत. मिसेन गुरुजींनी शिकवलं मला. नाही मग आसल पाणीला कोणत्या स्कूलमध्ये घेतलं शिक्षण? ते प्रायमरी शाळेत आता कितीपर्यंत? 4थ्या वर्गापर्यंत. फक्त. हो, म्हणजे शाळाच नव्हती, 5वी नव्हतीच त्या शाळेमध्ये. बगड्याला जायचं, तर मग बगड्याला पाठवत होते आधी मुलींना लहानपणामध्ये बाहेर गावाला. मग तिथून मग बंद झालं, मग तिकडे मग आणि ऍडमिशन एक झालं. सर्वात मोठा प्रश्न, शिक्षण घेताना कोणती अडचण आली? आणि म्हणजे आता शिक्षण घेताना वडिलांचा पगार कमी होता त्यावेळेस. हा 300 रुपये त्यांच्या दर महिन्याला पेमेंट भेटत होतं. आणि आम्ही 5 बहीण भाऊ शिकणारे का सोबत राहत होतो आम्ही. काय हे कसं तरी हे करूच आहे याला त्याला. म्हणजे आमचा कसा होता की माझे पुस्तका लहान बहिणीला, तिचे पुस्तका त्याच्यानंतर मग त्या बहिणीला, असं